नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेन्सुरेशनच्या युनिट मधील काही कन्सेप्ट, काही टॉपिक प्रॅक्टिस सेट 7.1 मधील आपण कंप्लीट केलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे उर्वरित क्वेश्चन्स। या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन्स नंबर आहे 9। या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ इन द फिगर अ सिलेंड्रिकल व्रॅपर ऑफ द फ्लॅट टॅबलेट्स इज शोन। आता याच्यामध्ये काय काय दिसत आहे आपल्या क्वेश्चन्स मध्ये, एक सिलेंड्रिकल फिगर आहे ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, काही टॅबलेट व्रॅप केलेला आहे सिलेंड्रिकल फिगर मध्ये। आता त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे द रेडियस ऑफ द टॅबलेट किती दिलेला आहे 7 मिलीमीटर अँड द थिकनेस म्हणजे त्या टॅबलेटची काय दिलेली आहे, हाईट दिलेली आहे 5 मिलीमीटर आणि हाऊ मेनी सच अ टॅबलेट आर व्रॅप इन द व्रॅपर। काय सांगितलं, या पूर्ण व्रॅपर मध्ये किती टॅबलेट व्रॅप करू शकतात त्यासाठी काय दिलेलं आहे आणि या आकाराचं काय दिलेलं आहे, या आकाराची टॅबलेट दिलेली आहे। या टॅबलेटची काय दिलेली आहे त्यांनी, या टॅबलेटची रेडियस दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे 7 मिलीमीटर आणि याची थिकनेस दिलेली आहे म्हणजे हाईट दिलेली आहे, किती दिलेली आहे 5 मिलीमीटर। आता हे दिलेले असताना हे किती टॅबलेट या व्रॅपर मध्ये व्रॅप करू शकतात त्यासाठी त्यांनी टॅबलेटची डायमीटर दिलेली आहे, किती दिलेली आहे 14 मिलीमीटर आणि त्याची लेंथ दिलेली आहे म्हणजे त्याची हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर व्रॅपरची। आणि काढायचं काय आहे आपल्याला, या व्रॅपर मध्ये किती टॅबलेट आपण व्रॅप करू शकतो ते काढायचं आहे। तर त्यासाठी काय करायचं, लेट काय घेतलं सुरुवातीला, लेट रेडियस ऑफ द टॅबलेट, रेडियस ऑफ द टॅबलेट, रेडियस ऑफ द टॅबलेट्स काय दिलेलं आहे आपल्याला r इज इक्वल टू 7 मिलीमीटर आणि त्यानंतर थिकनेस दिलेला आहे, थिकनेस म्हणजे h, हाईट दिलेला आहे त्याची 5 मिलीमीटर। त्यानंतर आता काय दिलेलं आहे, यानंतर डायमीटर दिलेलं आहे कशाचं, व्रॅपरचं, डायमीटर ऑफ द व्रॅपर काय दिलेलं आहे, डायमीटर ऑफ द व्रॅपर, या व्रॅपरचं डायमीटर दिलेलं आहे। व्रॅपरचं डायमीटर किती दिलेलं आहे, डायमीटर दिलेलं आहे 14 मिलीमीटर म्हणजे त्याचे रेडियस किती होणार 14/2 म्हणजे रेडियस किती होणार 7 मिलीमीटर। कशाची, या व्रॅपरची पण, जसं आपण हाईट रेडियस कशाची घेतली होती, टॅबलेटची रेडियस r घेतलं होतं, तर कशाची व्रॅपरची रेडियस काय घ्यायची r1। त्यानंतर याने दिलेला आहे त्याची थिकनेस म्हणजे लेंथ दिलेली आहे, लेंथ ऑफ द व्रॅपर, लेंथ ऑफ द व्रॅपरची लेंथ म्हणजे किती दिलेली आहे, हाईट किती दिलेली आहे, हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर, किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर। आता बघू शकता तुम्ही इथे दिलेली आहे रेडियस मिलीमीटर मध्ये, त्यानंतर हाईट मिलीमीटर मध्ये, रेडियस मिलीमीटर मध्ये, पण आपण याला 10 सेंटीमीटरला पण 10 सेंटीमीटरला पण कशामध्ये कन्वर्ट करायचं, 10 सेंटीमीटरला पण मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं। जसं स्केलची पट्टी असते, स्केलच्या पट्टीमध्ये 1 सेंटीमीटर मध्ये 10 मिलीमीटर असतात, किती 10 मिलीमीटर, तर हे हाईट किती होणार आपल्याला 10 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजेच 100 मिलीमीटर। काय होणार 100 मिलीमीटर ही काय आहे व्रॅपरची लेंथ। आपल्याला काढायचं काय आहे, या क्वेश्चन्स मध्ये काढायचं आहे किती टॅबलेट या व्रॅपर मध्ये व्रॅप करू शकतात, म्हणजे किती टॅबलेट, त्याच्यासाठी काय करावं लागेल, या टॅबलेटचे जे व्हॉल्यूम आहे आणि त्याच्यानंतर या व्रॅपरचं व्हॉल्यूम म्हणजे द नंबर ऑफ टॅबलेट्स, सिन्स द नंबर ऑफ टॅबलेट्स आर व्रॅप इन द व्रॅपर, त्यासाठी हे काढायचं आहे आपल्याला। काय काढायचं आहे त्यासाठी आपल्याला काय काढायचं आहे, जे याचं व्हॉल्यूम, कशाचं, व्हॉल्यूम ऑफ व्रॅपर अपॉन मध्ये व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट, काय काढावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट हे काढावं लागेल। टॅबलेट्स काय काढावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ व्रॅपर म्हणजे या व्रॅपरचं व्हॉल्यूम किती आहे, या व्रॅपरचं व्हॉल्यूम किती आहे त्याला डिवाइड बाय काय करावं लागेल, या टॅबलेटचं काय करावं लागेल, व्हॉल्यूम। तर व्हॉल्यूम ऑफ व्रॅपर कोणत्या आकाराचं दिसत आहे, टॅबलेट आणि व्हॉल्यूम, टॅबलेट आणि व्रॅपर दोन्ही पण एक सेम आकाराचं आहे। कशाचं आहे, स्पिअरच्या आकार, कशाचा आहे, सिलेंडरच्या आकारासारखा आहे। सिलेंडरचं व्हॉल्यूम माहिती आहे आपल्याला, सिलेंडरचं व्हॉल्यूम काय येते, सिलेंडरचं व्हॉल्यूम येते आपल्या जवळ, सिलेंडरचं व्हॉल्यूम येते पाय r स्क्वेअर h, किती येते पाय r स्क्वेअर h आणि याचं पण व्हॉल्यूम किती येणार पाय r स्क्वेअर h। पण आपण काय घेतलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ द व्रॅपर, व्हॉल्यूम ऑफ द व्रॅपर साठी
रेडियस किती घेतलेला आहे R1 आणि हे काय घेतलेलं आहे हाईट किती घेतलेला आहे H1. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द टॅब्लेट्स काय आहे R आणि H. तर इथे कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर इथे पाय डिवाइड बाय पाय दोन्ही कॅन्सल होणार. R1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ 7. किती आहे 7 मल्टिप्लाय बाय 7 आणि हाईट किती आहे 100. रॅपरची हाईट किती आहे 100 आणि त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द टॅब्लेट किती आहे R किती आहे आपल्याजवळ टॅब्लेट्सची रेडियस किती आहे 7 आणि टॅब्लेटची थिकनेस किती आहे 5. 7 मल्टिप्लाय बाय 7 आणि हाईट किती आहे 5. हेच कॅल्क्युलेशन करण्यासाठी क्रॉस करा कॅल्क्युलेशन. 7 कॅन्सल 7 कॅन्सल. त्यानंतर 5 1 जा 5 5 2 जा 10 आणि हा शून्य किती येणार आपल्याजवळ 20. म्हणजेच द नंबर ऑफ टॅब्लेट्स आर रॅप इन द वॅपर किती आहे 20 टॅब्लेट्स. काय लिहायचं इथं सिन्स द 20 टॅब्लेट्स काय आहे 20 टॅब्लेट्स आर wrap in the wrapper. या wrapper मध्ये किती टॅब्लेट्स आपण हे करू शकतो. या wrapper मध्ये जास्तीत जास्त आपण काय करू शकतो 20 टॅब्लेट्स रॅप करू शकतो. हेच आहे या क्वेश्चनचं आन्सर. यासाठी काय काय दिलेलं होतं क्वेश्चन्स बघा. त्यामध्ये रेडियस दिलेली आहे टॅब्लेटची किती 7 मिलीमीटर. त्यानंतर काय दिलेलं आहे याची थिकनेस दिलेली आहे टॅब्लेटची. हे जे टॅब्लेट्स आहे या टॅब्लेटची थिकनेस किती दिलेला आहे 5 मिलीमीटर आणि त्यानंतर हे जे रॅपर आहे पूर्ण या रॅपरचं काय दिलेलं आहे डायमीटर दिलेली आहे 14 मीटर. आता या रॅपरचं डायमीटर 14 मीटर असेल तर त्याची रेडियस किती होणार 7 मिलीमीटर. 7 मिलीमीटर काय होणार रेडियस. आता त्यानंतर त्याची लेंथ दिलेली आहे. लेंथ म्हणजे याची पूर्ण हाईट दिलेली आहे किती 10 सेंटीमीटर. तर तेच 10 सेंटीमीटरला कन्वर्ट केला आपण मिलीमीटर मध्ये 10 मल्टिप्लाय बाय 10 नी. त्यानंतर द नंबर ऑफ टॅब्लेट आर रॅप इन द रॅपर म्हणजे किती टॅब्लेट्स त्या रॅपर मध्ये आपण रॅप करू शकतो. त्यासाठी काय केलं व्हॉल्यूम ऑफ द रॅपर डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ द टॅब्लेट. यामध्ये सर्व फॉर्म्युले पुट केले आपण. रॅपर आणि टॅब्लेट्स दोन्ही एक सेम कंडिशन सारखे आहे. कशाचे सिलेंडरच्या आकारासारखे. तर त्यामध्ये सिलेंडरचा फॉर्म्युला यूज केला आपण व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा. त्यामध्ये जे कॅन्सल होते ते कॅन्सल करून आन्सर किती आला आपल्याजवळ 20. म्हणजे 20 टॅब्लेट्स काय करू शकतो आपण त्या याच्यामध्ये रॅप करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ द फिगर शोज अ टाय. काय सांगितलेलं आहे फिगर काय करते एक शो करते टॉय या आकारासारखं. हे एक टॉय आहे म्हणजे खेळणं आहे. त्यानंतर इट्स लोअर पार्ट्स इज अ हेमिस्फियर म्हणजे या खालचा जे पार्ट आहे हा पार्ट जो आहे हा काय आहे हेमिस्फियर आहे. अँड अपर पार्ट्स इज कोन. वरचं जे पार्ट्स आहे तो काय आहे कोन आहे. त्यानंतर फाइंड द व्हॉल्यूम अँड द सरफेस एरिया ऑफ द टॉय म्हणजे या टॉयचं पूर्ण व्हॉल्यूम काढायचं आहे आणि या टॉयचं पूर्ण सरफेस एरिया म्हणजे कर्व सरफेस एरिया काढायचा आहे. कर्व सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. आता कर्व सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काय काय दिसत आहे यामध्ये दिसत आहे आपल्याला दोन फिगर आहे. कोणते एक दिसत आहे कोन आणि एक दिसत आहे हेमिस्फियर. आता हे वरचं कोन दिसत आहे लेट. काय करायचं आहे लेट काय आहे दोघांचं काय सांगितलं त्यांनी अ टॉय फाइंड काय सांगितलेलं आहे हेमिस्फियर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सरफेस एरिया अँड टॉय फ्रॉम मेजर शोज इन द फिगर. आता या दोघांचा जो बेस एरिया दिसत आहे बघा या दोघांचं जे हेमिस्फियर आहे आणि कोन आहे या दोघांचा रेडियस किती दिलेला आहे 3 सेंटीमीटर. सिन्स काय आहे काय सांगितलं त्यांनी अ टॉय शोज काय शो करते आपल्याजवळ हेमिस्फियर अँड कोन. काय आहे हेमिस्फियर अँड कोन. हेमिस्फियर आणि कोन शो करते. हे जे टॉय दिलेलं आहे ते. आता एक जे खेळणं दिसत आहे हे खेळणं आपल्याजवळ हेमिस्फियर आणि कोन शो करते. तर त्या दोघांची रेडियस त्या दोघांची रेडियस काय आहे रेडियस आर किती दिलेला आहे रेडियस दिलेला आहे 3 सेंटीमीटर. त्यानंतर हाईट ऑफ द कोन काय दिलेला आहे हाईट ऑफ द कोन. सिन्स हाईट ऑफ द कोन किती आहे h बरोबर किती आहे 4 सेंटीमीटर. किती आहे 4 सेंटीमीटर. आता आपल्याला जर कोनचं जर व्हॉल्यूम काढायचं असेल किंवा कोनचं जर एरिया काढायचं असेल तर त्यामध्ये हे भाग लागणार. ही भाग काय आहे एल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला स्लॅन्ट हाईट. काय म्हणतो स्लॅन्ट हाईट. आता स्लॅन्ट हाईट जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्याच्यावरती कोणता यूज लावतो पायथागोरस थेरम लावतो. पायथागोरस थेरम काढून काय काढतो या एल ची व्हॅल्यू काढतो. म्हणजेच आपण लेट एल बी द स्लॅन्ट हाईट. काय आहे लेट एल बी द स्लॅन्ट हाईट
ऑफ द कोन, ऑफ द कोन काय आहे एल, एल ही आहे स्लॅन्ट हाईट, कशाची, कोनची. तर स्लॅन्ट हाईट नुसार आपण काय काढतो, फॉर्म्युला आहे आपला जो एल स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर हे फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये काय ठेवू आपण, एल ची व्हॅल्यू काढण्यासाठी आर, आर किती आहे 3, 3 चा स्क्वेअर प्लस एच, एच किती आहे 4, 4 चा स्क्वेअर म्हणजेच एल स्क्वेअर इज इक्वल्स टू किती येणार 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16 म्हणजेच आपल्या जवळ सिन्स एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 म्हणजेच एल इज इक्वल्स टू किती येणार, एल इज इक्वल्स टू 5 म्हणजे स्लॅन्ट हाईट आली आपल्या जवळ, काय आलेला आहे, स्लॅन्ट हाईट इज इक्वल्स टू 5. स्लॅन्ट हाईट 5 आलं. आपल्याला काढायचं काय आहे, काढायचं आहे फाइंड द व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया. काय काढायचं आहे, व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया या कशाचं, टॉयचं, या खेळण्याचं. तर याच्यासाठी आपण सरफेस एरिया सुरुवातीला काढू. तर सरफेस एरिया जर काढायचं असेल, या डायग्रामचा आपल्याला जर सरफेस एरिया काढायचा असेल तर कर्व सरफेस एरिया ऑफ द कशाचं काढावं लागेल, कोनचं, आणि कर्व सरफेस एरिया ऑफ द कशाचं काढावं लागेल, हेमिस्फिअरचं. तर त्यासाठी काय आहे, सुरुवातीला आपण काय काढू, कोनचं सरफेस एरिया आणि त्याच्यानंतर काय करायचं, स्पिअरचं सरफेस एरिया, हेमिस्फिअरचं. म्हणजेच सिन्स काय करायचं आहे, सरफेस एरिया, सरफेस एरिया, एरिया ऑफ टॉय, सरफेस एरिया ऑफ टॉय इज इक्वल्स टू काय करावं लागेल, कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया ऑफ काय आहे, कोन प्लस कशाचं असणार, कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर, कशाचं, हेमिस्फिअर, हेमिस्फिअर. आता हे जे काढतो आपण, हे जे काढतो यासाठी काय आहे, आपल्याजवळ फॉर्म्युले आहे. कोणते, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. हे बघा फॉर्म्युले बघू शकता तुम्ही, आपण याच्यामध्ये सर्व फॉर्म्युले बघितलेले आहे. काय आहे, यामध्ये सर्व फॉर्म्युले बघितलेले आहे. कशाचं विचारलं त्यांनी, कर्व सरफेस एरिया विचारलेला आहे, कशाचं, या हेमिस्फिअरचं आणि कोनचं. हेमिस्फिअर इथे आहे, हा कर्व सरफेस एरिया कशाचं, हेमिस्फिअरचा, आणि हा काय आहे, कर्व सरफेस एरिया कशाचा आहे, कशाचा आहे, कोनचा. कोनचा कर्व सरफेस एरिया आहे पाय आर एल, आणि हा आहे 2 पाय आर स्क्वेअर, कशाचं, हेमिस्फिअरचं. हा पाय आर एल कशाचं, कोनचा कर्व सरफेस एरिया, आणि हा आहे 2 पाय आर स्क्वेअर. तर तेच तिथे पुट करायचं आहे आपल्याला. काय आहे, या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला पुट करायचं आहे. काय आहे, इथे आहे कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, किती आहे, कर्व सरफेस एरिया पाय आर एल, आणि त्यानंतर कर्व सरफेस ऑफ द हेमिस्फिअर काय सांगितलेलं आहे, 2 पाय आर स्क्वेअर, 2 पाय आर स्क्वेअर ही व्हॅल्यू टाकलेली आहे. आता यामध्ये पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आर आपण काढलं आणि एल पण आपण काढलेलं आहे. हेच व्हॅल्यू यामध्ये पुट करायचं. काय आहे, इथे पाय आर आहे, इथे पण पाय आर आहे. जर पाय आर जर आपण कॉमन काढलं तर आतमध्ये काय उरणार, इथे एल उरणार, प्लस यामध्ये किती उरणार 2, आणि हा आहे आर, हे एवढे शिल्लक राहणार. तर यामध्ये पायची व्हॅल्यू आपण ठेवायची. पायची व्हॅल्यू किती आहे, जर पायची व्हॅल्यू आपण किती आहे, मागच्या याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 3.14 किंवा 22/7 ही व्हॅल्यू आपण यामध्ये पुट केलेली आहे. तर आर बरोबर काय आहे, रेडियस, रेडियस या दोघांची सेम रेडियस आहे, इक्वल रेडियस किती आहे 3 सेंटीमीटर. तर 3 सेंटीमीटर यामध्ये पुट करायचं. त्यानंतर मल्टिप्लाय बाय काय आहे, एल, एल किती काढलेला आहे 5 प्लस 2 मल्टिप्लाय बाय आर, आर किती आहे 3. हेच करा कॅल्क्युलेशन, 3.14 मल्टिप्लाय बाय हे 3 आहे जशाच तसं, त्यानंतर 5 प्लस किती आहे 2 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल्स टू 6. हेच कॅल्क्युलेशन किती येणार आपल्या जवळ, हे येणार 3.14 मल्टिप्लाय बाय 3 इन ब्रॅकेट 5 प्लस 6 इज इक्वल्स टू 11. हेच कॅल्क्युलेशन येणार 3.14 मल्टिप्लाय बाय 11 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल्स टू 33. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि 2 नंबर नंतर पॉईंट द्या. हेच आन्सर आपल्या जवळ किती येणार आहे, हेच आन्सर आपल्या जवळ येणार आहे, हेच आन्सर येणार आहे आपल्या जवळ या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता पॉईंट या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं आपल्या जवळ किती आलं 10,362. तर 2 नंबर नंतर पॉईंट आहे 1 2, तर इकडून 1 2 नंबर नंतर पॉईंट द्या. आणि काढलं काय आपण, काढलेला आहे सरफेस एरिया. एरिया कशामध्ये असतो, हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून पाहायचं तुम्ही. दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, त्यानंतर 2 नंबर नंतर पॉईंट आहे, इकडून 2 नंबर नंतर यायचं आणि पॉईंट द्यायचं. तर हे एरिया कशामध्ये असतो, हा सेंटीमीटरचा स्क्वेअर मध्ये किंवा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. तर हेच लिहायचं. सिन्स काय लिहायचं इथं, सरफेस एरिया, सरफेस एरिया, एरिया ऑफ द टॉय किती आलेला आहे, सरफेस एरिया ऑफ द टॉय 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. आता त्यानंतर सांगितलेलं आहे त्यांनी व्हॉल्यूम ऑफ द टॉय. काय विचारलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ द टॉय. तर व्हॉल्यूम ऑफ द टॉय करण्यासाठी काय करायचं, सिन्स व्हॉल्यूम ऑफ
व्हॉल्यूम ऑफ टॉय, व्हॉल्यूम ऑफ द टॉय. आता त्या टॉयचं पूर्ण व्हॉल्यूम काढायचं आपल्याला. काय करायचं आहे, ही डायग्राम दिलेली आहे आपल्याला, डायग्राम आहे आपल्याजवळ ही डायग्राम. आता ही डायग्राम जी दिलेली आहे या डायग्रामचं पूर्ण व्हॉल्यूम काढायचं आहे. म्हणजे त्या पूर्ण याचं व्हॉल्यूम जर काढायचं असेल तर आपल्याजवळ कोनॅनिकल पार्ट पण आहे आणि हेमिस्फिअर पार्ट पण आहे. तर काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर, म्हणजे तेच फॉर्म्युला आपण काय करायचं यामध्ये पुट करायचं. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ द कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ द हेमिस्फिअर. काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर, व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. हेच काढण्यासाठी व्हॉल्यूम ऑफ कोन, कोनचं व्हॉल्यूम किती आहे, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे कोनचं 1/3 पाय आर स्क्वेअर एच. किती आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर, हेमिस्फिअरचं व्हॉल्यूम किती आहे, व्हॉल्यूम आहे 2/3 पाय आर क्यूब. किती आहे, 2/3 पाय आर क्यूब, 2/3 पाय आर क्यूब. हे बघा, हेच फॉर्म्युले आहे आपल्याजवळ. या याच्यामध्ये आपण सांगितलेले आहे व्हॉल्यूम ऑफ कशाचं विचारलेलं आहे, हे विचारलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ कोन आणि व्हॉल्यूम ऑफ कोन अँड व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. किती आहे, हे व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर दिलेलं आहे 2/3 पाय आर क्यूब आणि व्हॉल्यूम ऑफ कोन किती आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. किती आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हेच फॉर्म्युला आपण यामध्ये काय करायचं, पुट करायचं. हेच फॉर्म्युला पुट केल्यानंतर आपल्याजवळ आलेला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच प्लस 2/3 पाय आर क्यूब. यामध्ये काय कॉमन दिसते, इथं 1/3 दिसते, यामध्ये पण 1/3 दिसते, 1/3 कॉमन घेतलं. आता त्यानंतर पाय आर स्क्वेअर दोघांमध्ये आहे, तर पाय आर स्क्वेअर एच कॉमन काढलं, पाय आर स्क्वेअर. इथे एच आहे, त्यानंतर प्लस यामध्ये 2 शिल्लक आहे, 1/3 आपण कॉमन काढलेलं आहे, पाय आर कॉमन काढलं तर 1 आर शिल्लक आहे, 2 आर. हेच कॅल्क्युलेशन करण्यासाठी यामध्ये सर्व व्हॅल्यू पुट करू आपण. ही 1/3 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू किती ठेवली आपण, 1/3.14. त्यानंतर आर किती आहे आपल्याजवळ, आर आहे आपल्याजवळ इथे दिलेला आहे, आर किती आहे 3 सेंटीमीटर. हे दिलेलं आहे आपल्या क्वेश्चन्स मध्ये. आर इज इक्वल टू, या डायग्राम मध्ये पण दिलेलं आहे, आर इज इक्वल टू दिलेलं आहे 3 सेंटीमीटर. तर 3 सेंटीमीटर पुट करू आपण. इथेच किती दिलेलं आहे 3 सेंटीमीटर. हे 3 आर स्क्वेअर आहे, 3 मल्टिप्लाय बाय 3 इन ब्रॅकेट एच किती आहे, एच आहे आपल्याजवळ 4 प्लस 2 किती दिलेलं आहे एच 4 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 3. हेच कॅल्क्युलेशन्स करू. हे 3 गेट कॅन्सल, इथे डायरेक्ट कॅन्सल होणार आपल्याजवळ. हे 3 गेट कॅन्सल, इथे येणार 3.14 मल्टिप्लाय बाय 3 इन ब्रॅकेट 4 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 6 प्लस 4 इज इक्वल टू 10. हेच आन्सर येणार आहे 3.14 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू 13. किती आलेला आहे आन्सर आलेला आहे आपल्याजवळ 3.14 इज इक्वल मल्टिप्लाय बाय किती आहे 13 आहे. तर तेच आन्सर येणार आहे आपल्याजवळ. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती येणार आहे 3 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 3 चूक 12 2 हातच्याला. त्यानंतर 3 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 12 हातच्याला 1. त्यानंतर 3 1 3 3 आणि 1 4. त्यानंतर 3 3 9 किती येणार 942 आणि हा शून्य जशाच तसं इथे दिलं. त्यानंतर 2 नंबर नंतर पॉइंट आहे म्हणजेच 94.20 म्हणजेच आन्सर किती येणार आहे 94.20. काय आलेलं आहे व्हॉल्यूम. काय विचारलं आपल्याला व्हॉल्यूम विचारलेला आहे. कशाचं व्हॉल्यूम ऑफ टॉय. म्हणजे व्हॉल्यूम कशामध्ये असतो हा सेंटीमीटर क्यूब मध्ये. कशामध्ये क्यूबिक सेंटीमीटर मध्ये. सिन्स द व्हॉल्यूम ऑफ द टॉय, व्हॉल्यूम ऑफ द टॉय कशाचं विचारलं टॉयचं व्हॉल्यूम किती आलेलं आहे 94.2 लिहा किंवा 20 नंतर तुम्ही 0 2 3 4 काही नंबर असेल तर तुम्ही त्याला स्किप करू शकता. म्हणजेच हे आहे काय आहे फायनल आन्सर व्हॉल्यूम ऑफ द टॉय किती आहे 94.2 सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूबिक सेंटीमीटर मध्ये. हेच आपल्याला आन्सर आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. काय विचारलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ द टॉय काढला आपण सर्व. दोघांचं व्हॉल्यूम कोणचं व्हॉल्यूम प्लस हेमिस्फिअरचं व्हॉल्यूम. त्यानंतर यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन होता आपल्याजवळ किती आहे हा क्वेश्चन होता सरफेस एरिया ऑफ द टॉय. काय केलं त्यामध्ये कर्व सरफेस एरिया ऑफ द कोन आणि कर्व सरफेस एरिया ऑफ द हेमिस्फिअर हे सर्व काढण्यासाठी आपल्या याच्यामध्ये एल विचारलं होतं. ते त्यासाठी आपण आधीच स्लॅन्ट हाईट काढून ठेवलेली होती. कशामध्ये या कोनच्या याच्यावरून आपण स्लॅन्ट हाईट काढून ठेवली होती. एल इज इक्वल टू किती आलं होतं 5. हेच आहे या क्वेश्चनचा आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ
काय आहे, फाइंड द सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल शोन इन द फिगर. ही डायग्राम दिलेली आहे, ही डायग्राम दिलेली आहे आपल्याला बुक्स मध्ये. यामध्ये काय दिलेलं आहे, हा एक बीच बॉल दिलेला आहे, बरोबर. हा बीच बॉल कशाच्या आकाराचा असतो, हा असतो हेमिस्फिअरच्या आकाराचा. कशाचा, हेमिस्फिअरच्या आकाराचा. ज्यामध्ये याची डायमीटर दिलेली आहे, किती दिलेला आहे, किती दिलेला आहे 42. किती दिलेला आहे डायमीटर, 42 सेंटीमीटर. आता ही 42 सेंटीमीटर डायमीटर दिलेली आहे, तर त्याची रेडियस किती होणार, रेडियस त्याची अर्धी किती होणार 21. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, फाइंड द सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द बीच, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द बीच बॉल, म्हणजे या दोघांचं व्हॉल्यूम काढायचं आहे आणि सरफेस एरिया काढायचा आहे. कशाचं, या बीच बॉलचं. बीच बॉल म्हणजेच हा आहे स्पियर. कशाचा, स्पियरचा. तेच त्यासाठी काय घेतलं आपण, लेट काय आहे, द डायमीटर. काय आहे, लेट द डायमीटर ऑफ कशाचं, बीच बॉल इज किती आहे 42 सेंटीमीटर. डायमीटर जर 42 सेंटीमीटर असेल तर रेडियस इज इक्वल टू किती येणार, 42 डिवाइड बाय 2. सिन्स रेडियस इज इक्वल टू किती येणार 21 सेंटीमीटर. रेडियस किती आलं 21 सेंटीमीटर. आता हे आलं रेडियस. आता आपल्याला काय काय काढायचं आहे, फाइंड द सरफेस एरिया. काय काढायचं आहे सुरुवातीला, सरफेस एरिया. तर सरफेस एरियासाठी सिन्स सरफेस एरिया ऑफ कशाचं, बीच बॉल इज इक्वल टू काय आहे, फॉर्म्युला आहे सरफेस एरिया ऑफ स्पियर. किती आहे, सरफेस एरिया ऑफ द स्पियरचा फॉर्म्युला आहे 4πr². किती आहे 4πr². काय आहे, सरफेस एरिया ऑफ स्पियर म्हणजेच ते काय आहे, बीच बॉलचं. आता यामध्ये पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि आर पण दिलेला आहे. किती आहे, हेच व्हॅल्यू यामध्ये ठेवून कॅल्क्युलेशन करायचं आहे. किती आहे 4 मल्टिप्लाय बाय पाय किती आहे 3.14 मल्टिप्लाय बाय 21 स्क्वेअर आहे म्हणजे 21. हेच कॅल्क्युलेशन करण्यासाठी आता इथं 3.14 जर घेतलं आपण तर हे इथं जर कॅन्सल होते, म्हणजे इथं 22/7 जर घेतलं तर इथे भाग जाते आपल्याजवळ. किती येणार, हेच कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे कॅल्क्युलेशन येणार आहे आपल्याजवळ 7 × 7 7 × 21. म्हणजेच आन्सर किती येणार आहे आपल्याजवळ, आन्सर येणार आहे 4 मल्टिप्लाय बाय 22 किती येणार 4 2 8 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 21 3 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 3 देन 3 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 6. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच काय येणार, सरफेस एरिया ऑफ बीच बॉल. सरफेस एरिया कशामध्ये असतो, हा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू आपण. 88 मल्टिप्लाय बाय 3 किती येणार 63. 3 8 24 24 4 हातच्याला 2 त्यानंतर 8 3 24 24 आणि 2 26 त्यानंतर 6 1 6 6 8 48 8 हातच्याला 4 6 8 48 आणि 4 किती होणार आपल्याजवळ 52. म्हणजेच आन्सर किती येणार 4 8 आणि 6 14 4 हातच्याला 1 5 त्यानंतर हे 5 किती येणार 55 44 म्हणजे 55 44 55 आणि 44. आता हे काय आहे आलेला आन्सर या दोघांचं. काय काढलं आपण, सरफेस एरिया कशाचा आहे 54 44 55 44 हे जे आलेलं आहे 5544 हे आलेलं आहे आन्सर. कशाचं, एरिया कशाचा काढला आपण, बीच बॉलचा एरिया कशामध्ये असतो, हा सेंटीमीटरचा स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. हेच आहे आपलं फायनल आन्सर कशाचं, सरफेस एरिया ऑफ बीच बॉलचं. आता त्यानंतरच त्यांनी काय सांगितलं, व्हॉल्यूम. काय आहे व्हॉल्यूम, सिन्स व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल आता व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल म्हणजेच काय आहे, जो बॉल आहे हा बॉल कशाच्या आकाराचा आहे, हा स्पियरच्या आकाराचा आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्पियर किती आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ 4/3 πr³ किती आहे 4/3 πr³ हे आहे. हेच फॉर्म्युले आपण पाठ करण्यासाठी याच्यामध्ये सांगितलेलं होतं. काय आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर. हा स्पियर दिसत आहे, हा व्हॉल्यूम किती आहे 4/3 πr³. हा व्हॉल्यूम ऑफ स्पियरचं काय आहे व्हॉल्यूम, हा कर्व सरफेस एरिया, हा टोटल सरफेस एरिया आणि हा व्हॉल्यूम ऑफ द स्पियर किती आहे 4/3 πr³. हेच आन्सर काढण्यासाठी आपण काय केलं, या क्वेश्चन्स मध्ये आन्सर मध्ये ठेवलेलं आहे. काय आहे हे 4/3 πr³. आता यामध्ये पुट करण्यासाठी हे 4/3 जशाच तसं पाय, आर ची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ, आर इज इक्वल टू 21 आहे. तर पायच्या ठिकाणी आपण काय ठेवलं 22/7 मल्टिप्लाय बाय r³ म्हणजे 21 मल्टिप्लाय बाय 21 मल्टिप्लाय बाय 21 आर इज इक्वल टू 21. तर हेच कॅल्क्युलेशन करण्यासाठी इथे कॅन्सल होणार. 7 1 7 7 3 21 त्यानंतर
हे 3 आणि हे 3 दोन्ही कॅन्सल. हेच कॅन्सल करण्यासाठी काय आहे 4 मल्टिप्लाय बाय 22 मल्टिप्लाय बाय 21 मल्टिप्लाय बाय 21. हेच कॅल्क्युलेशन्स करा. 4 मल्टिप्लाय बाय 22 इज इक्वल्स टू किती येणार 88. 22 मल्टिप्लाय बाय 22 किती येणार 441. 22 चा स्क्वेअर 22 चा स्क्वेअर किती येणार 441. हेच जर 22 चा स्क्वेअर करायचं असेल, स्क्वेअर करण्यासाठी आपण एक ट्रिक पण सांगितलेलं आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, त्याचं व्हिडिओ पण टाकलेला आहे, ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. काय आहे त्याची ट्रिक पण सांगितलेली आहे. त्यानंतर या दोघांचा मल्टिप्लिकेशन काय आहे तेच करायचं आहे. मल्टिप्लिकेशन किती येणार 88 किती आहे 40. करा कॅल्क्युलेशन्स. 8 1 8 8 चूक 32 32 सी 2 हातच्याला 3. त्यानंतर 8 चूक 32 आणि 3 किती होणार 35. मल्टिप्लिकेशन झालं. हेच सेम मल्टिप्लिकेशन आहे 8 2 35 किती येणार आपल्या जो हे 8 0. त्यानंतर 6 आणि 2 8 किती येणार हे 8 आणि हे 3 किती येणार 38. किती आहे 38 808 किती आलेलं आहे हेच आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. हे काय आलेलं आहे फायनल आन्सर किती आहे 38 808. काय विचारलं आता विचारलं व्हॉल्यूम. काय विचारलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ द बीच बॉल. आता व्हॉल्यूम जे आहे व्हॉल्यूम कशामध्ये असतो हा सेंटीमीटर क्यूब मध्ये किंवा क्यूबिक सेंटीमीटर मध्ये. तेच फायनल आन्सर लिहिता वेळेस काय करायचं सिन्स काय सांगितलं होतं सरफेस एरिया ऑफ बीच बॉल इज किती आलेला आहे सरफेस एरिया आलेला आहे 44 सेंटीमीटर स्क्वेअर सरफेस एरिया. अँड काय विचारले आता विचारलेला आहे व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल. व्हॉल्यूम ऑफ द बीच बॉल इज किती आहे व्हॉल्यूम किती आलेला आहे 38,808 क्यूबिक सेंटीमीटर मध्ये किंवा सेंटीमीटरचा क्यूब. हेच आलेलं आहे फायनल आन्सर. काय केलं यामध्ये काहीच नाही, फक्त आपल्याला एक बीच बॉल दिलेला आहे. त्या बीच बॉलची काय दिलेली आहे डायमीटर दिलेली असतात. त्याची आपण काय करू शकतो रेडियस काढली किती आलं 21. आता त्यानंतर डायरेक्ट हा बीच बॉल स्पिअरच्या आकाराचा आहे. सर्व फॉर्म्युले आपण त्याच्यावरती स्पिअरचे लावले. सरफेस एरिया ऑफ बीच बॉल म्हणजे सरफेस एरिया ऑफ स्पिअर आणि त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ स्पिअर हे लावल्यानंतर दोघांचा आन्सर आलेला आहे. हेच आहे आपलं फायनल आन्सर. स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. हे आहे फायनल आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट 7.1 मधलं सर्वात शेवटचा क्वेश्चन काय आहे ऍज शोन इन द फिगर. खाली फिगर दिलेली आहे. अ सिलेंड्रिकल ग्लास कंटेन अ वॉटर विथ अ मेटॅलिक स्पिअर. काय सांगितलं अ सिलेंड्रिकल ग्लास कंटेन मेटॅलिक स्पिअर. याच्यामध्ये पाणी आहे एवढं भरलेलं काय आहे वॉटर आहे. हा वॉटर आहे बरोबर. हा वॉटर आहे तर या वॉटर मध्ये काय दिलेलं आहे एक मेटॅलिकल काय दिलेलं आहे स्पिअर दिलेला आहे. ज्याचे डायमीटर या मेटॅलिकल स्पिअरचे डायमीटर किती दिलेलं आहे 2 सेंटीमीटर काय आहे डायमीटर म्हणजे त्याची रेडियस किती होणार 1 सेंटीमीटर. आणि त्यानंतर इमर्स इन इट फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर म्हणजे या वॉटरचं व्हॉल्यूम किती आहे. आता या वॉटरचं व्हॉल्यूम किती आहे त्याच्यासाठी काय सांगितलं त्यांनी या वॉटरची काय दिलेली आहे थिकनेस दिलेली हाईट दिलेली आहे. किती दिलेली आहे 30 सेंटीमीटर काय दिलेलं आहे हाईट दिलेली आहे. आता त्यानंतर या वॉटरचं डायमीटर दिलेलं आहे सिलेंड्रिकल ग्लास सोबत काय दिलेलं आहे याचं हे दिलेलं आहे. या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे 14 सेंटीमीटर काय दिलेलं आहे. या सिलेंड्रिकलचं काय दिलेलं आहे इथे दिलेलं आहे 14 सेंटीमीटर. यामध्ये क्वेश्चन्स मध्ये काय दिलेलं आहे इथे दिलेलं आहे 14 सेंटीमीटर काय दिलेलं आहे याची डायमीटर कशाची या सिलेंडरची. आता सिलेंडरची डायमीटर जर 14 सेंटीमीटर असेल तर सिलेंडरचं रेडियस किती झालं 7 सेंटीमीटर. सिन्स लेट काय लिहू शकतो आपण लेट द रेडियस ऑफ द डायमीटर ऑफ द सिलेंडर इज किती आहे 40 सेंटीमीटर. काय आहे द डायमीटर ऑफ द सिलेंडर इज किती आहे 40 सेंटीमीटर. सिन्स रेडियस बरोबर किती होणार रेडियस होणार आपल्या जवळ 7 सेंटीमीटर हे होणार. आता त्यानंतर काय दिलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ द वॉटर विथ मेटॅलिक स्पिअर इमर्स इट. काय सांगितलं व्हॉल्यूम ऑफ द मेटॅलिकल स्पिअर. काय सांगितलं व्हॉल्यूम ऑफ द मेटॅलिकल स्पिअर. व्हॉल्यूम या मेटॅलिकल स्पिअर सोबत व्हॉल्यूम काढायचं असेल कशाचं या सिलेंडरचं तर काय आहे व्हॉल्यूम ऑफ द मेटॅलिक स्पिअर. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लावा सिलेंडरचं. सिन्स व्हॉल्यूम ऑफ द कशाचा आहे व्हॉल्यूम ऑफ
द वॉटर, या वॉटरचं व्हॉल्यूम काढलं आपण, व्हॉल्यूम ऑफ द वॉटर विथ मेटॅलिकल स्फिअर, मेटॅलिकल स्फिअर काय आहे, या मेटॅलिकल स्फिअर सोबत या पूर्ण वॉटरचं काय काढलं आपण, व्हॉल्यूम काढायचं आहे. तर तेच व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे आपल्या जो स्फिअरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. किती आहे, पाय आर स्क्वेअर एच. कशाचं व्हॉल्यूम, कशाचं, सिलेंडरचं. या सिलेंडरचं व्हॉल्यूम कशासोबत काढत आहोत आपण, हा जो मेटॅलिकल स्फिअर आहे, हा जो मेटॅलिकल स्फिअर आहे, या मेटॅलिकल स्फिअर सोबत या व्हॉल्यूम, या वॉटर काढत आहोत. कशाचं, या सिलेंड्रिकल मध्ये जे वॉटर दिलेलं आहे, जे पाणी दिलेलं आहे, इथपर्यंत जे पाणी दिलेलं आहे, त्या पाण्याचं काय काढत आहोत आपण, व्हॉल्यूम काढत आहोत. याच्यासोबत काय करायचं आपल्याला, फक्त पाण्याचं व्हॉल्यूम काढायचं आहे. पण आपण सुरुवातीला याच्यासोबत व्हॉल्यूम काढू, त्यानंतर या काय काढायचं आहे, या मेटलचं व्हॉल्यूम काढायचं आहे. तो मेटलचा व्हॉल्यूम या पाण्यातल्या व्हॉल्यूमतून काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे या वॉटरचं व्हॉल्यूम निघणार. काय करणार, या वॉटरचं व्हॉल्यूम निघणार. तेच त्याच्यासाठी काय केलं, व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिकल स्फिअर किती आहे, पाय, पायची व्हॅल्यू आपल्याला, आर ची व्हॅल्यू किती आहे, 7 आहे. तर पाय इज इक्वल टू 22/7 घेऊ शकतो आपण, 22/7. त्यानंतर आर स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 7. देन एच बरोबर किती आहे, हाईट काय दिलेली आहे, हाईट दिलेली आहे आपल्याजवळ 30 सेंटीमीटर. हे दिलेलं आहे इथे 30 सेंटीमीटर हाईट ऑफ द मेटॅलिकल स्फिअर विथ वॉटर. किती दिलेलं आहे इथे लिहू शकता, हाईट इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. म्हणजे हेच आपण यामध्ये पुट करू, 30 सेंटीमीटर. हेच कॅल्क्युलेशन्स करू, कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर 7 कॅन्सल, म्हणजे आन्सर येणार 22 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 30. हेच किती येणार, 22, 7 मल्टिप्लाय बाय 3, 7 त्रिक 21, म्हणजे 22, 10 हे होणार. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर किती येणार आपल्याजवळ, आन्सर येणार आहे 1470. आता काय काढलं आपण, हे व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिकल स्फिअर, म्हणजे मेटॅलिकल स्फिअर सोबत वॉटरचं व्हॉल्यूम काढलं. व्हॉल्यूम कशामध्ये असतो, क्युबिक सेंटीमीटर मध्ये. आता हे काढलं. आता त्या मेटलचं काय काढायचं आपल्याला, त्या मेटलचं व्हॉल्यूम काढायचं आहे. मेटलचं व्हॉल्यूम काढण्यासाठी त्याची काय दिलेली होती आपल्याला, थिकनेस दिली, डायमीटर दिली आहे. किती दिलेली आहे, 2 सेंटीमीटर. कशाची, मेटलची डायमीटर. सिन्स इथं लिहायचं, काय लिहायचं, सिन्स काय आहे, डायमीटर ऑफ द मेटल काय आहे, मेटॅलिक स्फिअर, डायमीटर ऑफ द मेटॅलिक स्फिअर इज किती आहे, इज 2 सेंटीमीटर. सिन्स जर त्याची डायमीटर 2 सेंटीमीटर असेल तर त्याची रेडियस किती होणार, रेडियस हे होणार 1 सेंटीमीटर, रेडियस 1 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्फिअर. काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्फिअर. सिन्स व्हॉल्यूम, त्याचं व्हॉल्यूम काढायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्फिअर. आता मेटॅलिक स्फिअरचं जर व्हॉल्यूम काढायचं आहे तर व्हॉल्यूम ऑफ स्फिअरचा फॉर्म्युला काय आहे, जे आपण इथं यूज केलं, काय यूज केलं, पाय आर स्क्वेअर एच. तेच फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर एच. हे काढलं. व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिकल स्फिअर, व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिकल स्फिअर, हे इथं व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिकल स्फिअर आहे. इथं काय काढलं आपण, व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ द मेटॅलिकल स्फिअर, व्हॉल्यूम ऑफ वॉटर कशामध्ये आहे, सिलेंडर मध्ये. तर सिलेंडरचा आपण काय फॉर्म्युला यूज केला इथं, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडरचा फॉर्म्युला यूज केला. इथं आपल्याला काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर, म्हणजे स्फिअर काढायचा आहे. तर स्फिअरचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम ऑफ स्फिअरचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. किती आहे, 4/3 पाय आर क्यूब. हा कशाचा फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम ऑफ स्फिअरचा. तर स्फिअरचा काढण्यासाठी तेच फॉर्म्युला यूज करू आपण. हे 4/3 जशाच तसं, पाय आर ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. पाय किती आहे आपल्याजवळ, पाय आहे. पायची व्हॅल्यू आपण पाय जर ठेवली तरी त्याचा आन्सर काढू आपण. किती आहे, हे आन्सर काढण्यासाठी किती आहे आन्सर काढला आपण, आहे आपल्याजवळ हेच आहे. पायची व्हॅल्यू किती आहे, 4/3. पाय ठेवलं, आर इज इक्वल टू किती आहे, 1 मल्टिप्लाय बाय आर क्यूब आहे, 1 मल्टिप्लाय बाय 1. आर इज इक्वल टू मेटॅलिकल स्फिअरची काय आहे, रेडियस बरोबर 1 सेंटीमीटर आहे. आता 1 ला जर कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर हे 4/3 पाय मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू किती येणार आपल्याजवळ, 4/3. पायची व्हॅल्यू यामध्ये ठेवल्यानंतर पण 4/3 किती आहे, 4 डिवाइड बाय 3 म्हणजेच किती येणार, 4 डिवाइड बाय 3. 3 1 जा 3 म्हणजेच किती उरलं, 1 पॉईंट दिलं, 0 घेतलं, त्यानंतर 3 9, अजून काय किती उरलेलं आहे आपल्याजवळ 1, त्यानंतर 0, अजून 3 म्हणजे 1.33. किती येणार, 1.33 सोबत काय आहे, पाय. 1.33 पाय आहे. आणि याचं जे व्हॉल्यूम आलेलं आहे आपल्याजवळ किती आलेलं आहे, हे
हे कॅल्क्युलेशन्स आपलं थोडाफार करेक्शन्स आहे या कॅल्क्युलेशन्स मध्ये. काय आलेलं आहे, हे आलेलं आहे आपल्या जवळ आन्सर आहे. आपण इथे पाय जशाच तसं जर ठेवलं तर हे पाय जशाच तसं जर ठेवलं तर काय आहे, हे पाय जशाच तसं ठेवल्यानंतर किती आहे आन्सर, आन्सर आहे आपल्या जवळ हे आन्सर पाय जशाच तसं ठेवल्यानंतर काय आहे 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 30 आणि सोबत किती आहे पाय 30 इंटू हेच आन्सर जे आलेलं आहे. हे आन्सर काय आहे आपल्या जवळ 1470 सेंटीमीटर क्यूब, म्हणजे सोबत काय आहे हा पाय आहे, सोबत काय आहे पाय 1470 पाय क्युबिक सेंटीमीटर. पायला जशाच तसं ठेवलं आपण, यांचं दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे किती आलेलं आहे 1470 सेंटीमीटर क्यूब. आणि डायमीटर ऑफ द मेटॅलिक स्पिअरची डायमीटर 2 सेंटीमीटर दिली असते, त्याची रेडियस किती आहे 1. आणि हे घेतल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर, ते जो तुकडा आहे हा तुकडा कशाचा स्पिअरचा, हा या स्पिअरचा व्हॉल्यूम किती काढला आपण 1.33 पाय, किती आहे 1.33 पाय. आता हे काढल्यानंतर आपल्याला कशाचं काढायचं आहे, हे जे कंटेनर दिलेलं आहे, काय दिलेलं आहे हा स्पिअर दिलेला आहे. या स्पिअर मध्ये इथपर्यंत काय आहे पाणी आहे, हा तुकडा इथं भरलेला आहे. तर या पाण्याचं काय काढायचं आपल्याला, या पाण्याचं व्हॉल्यूम काढायचं. तर काय केलं आपण, या पूर्ण पाण्याचं व्हॉल्यूम काढलं, त्याच्यामधून हा पाण्याचं व्हॉल्यूम या स्पिअरचं व्हॉल्यूम काय करायचं मायनस करायचं. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ द वॉटर काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द वॉटर सिन्स व्हॉल्यूम ऑफ द वॉटर काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द वॉटर काढण्यासाठी काय आहे, पहिलं व्हॉल्यूम किती आलेलं आहे आपल्या जवळ, याचं व्हॉल्यूम आलेलं आहे 1470 पाय क्युबिक सेंटीमीटर, किती आहे 1470 पाय मायनस किती आलेलं आहे 1.33 पाय. म्हणजेच हेच जे आन्सर आहे आपल्या जवळ या दोघांचं, हे इक्वेशन्स 2 देऊ आपण याला काय देऊ इक्वेशन्स फर्स्ट, याला काय देऊ इक्वेशन फर्स्ट. या इक्वेशन्स वरून काय आहे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, काय आहे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोन्ही याच्यावरून व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल्स टू 1470 पाय मायनस 1.33 पाय, या दोघांचा आन्सर काढल्यानंतर हेच आन्सर येणार आपल्या जवळ. किती येणार आहे, हे येणार आहे हे दोघांचं सबट्रॅक्शन्स केल्यानंतर किती आहे, हे आहे 1470 पॉइंट आहे, हे पॉइंट दिलं इथे 00 घेतलं, त्यानंतर 1.33 हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर, हे कॅल्क्युलेशन पॉइंटच्या खाली पॉइंट दिलेला आहे, हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आन्सर किती आलेला आहे 1468.67 काय आहे पाय. हे आलेलं आहे व्हॉल्यूम कशामध्ये असतो, व्हॉल्यूम असते हा क्युबिक सेंटीमीटर मध्ये, किंवा क्यूब सेंटीमीटरचा क्यूब मध्ये. म्हणजेच सिन्स आपल्याला फायनल लिहिता येईल, काय लिहिता येईल, सिन्स व्हॉल्यूम ऑफ द वॉटर काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इज काय आहे 1468.67 पाय क्युबिक सेंटीमीटर. हे झालेलं आहे फायनल आन्सर. काय काय केलं या क्वेश्चन्स मध्ये बघा, या क्वेश्चन्स मध्ये काय केलेलं आहे, आपल्याजवळ एक सिलेंडर दिलेला आहे, त्या सिलेंडर मध्ये काय सांगितलं त्यांनी, एक मेटलचा स्पिअर दिलेला आहे. हा सिलेंडर आहे, या सिलेंडर मध्ये काय दिलेलं आहे मेटलचा स्पिअर दिलेला आहे. तर या स्पिअरचं व्हॉल्यूम काढा, त्यानंतर या वॉटरचं व्हॉल्यूम काय काढायला सांगितलं त्यांनी, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ वॉटर. व्हॉल्यूम काय काढा वॉटरचं, या वॉटरचं व्हॉल्यूम काढा पूर्ण वॉटरचं व्हॉल्यूम जेव्हा काढला आपण, या पूर्ण वॉटरचं व्हॉल्यूम किती आलेलं आहे, हे आलेलं आहे 1470 पाय सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटर मध्ये. तर त्याच्यामधून काय केलं आपण, या स्पिअरचं काय केलं व्हॉल्यूम काय केलं सबट्रॅक्ट केलं. ते सबट्रॅक्ट करण्यासाठी पहिले सुरुवातीला त्या स्पिअरचं व्हॉल्यूम काढलं. स्पिअरचं व्हॉल्यूम काढण्यासाठी काय आलेलं आहे 1.33 पाय आलेलं आहे. तर तेच 1470 पाय मायनस 1.33 पाय हे काय केलं सबट्रॅक्ट केलं, याच्यामधून सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर किती आला आपल्या जवळ 1468.67 पाय सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटर मध्ये. हेच आपलं काय आहे फायनल आन्सर. हेच या एक्सरसाइज मधलं सर्वात शेवटचा क्वेश्चन आहे. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी, पण तुम्हाला लाईक करण्यासाठी काही सेकंदाचाच कालावधी लागतो. त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.